क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवेंचा लोकशाही नमन साळवेंचा सिल्लोड साहेबांचे कार्य सम्राट राज्याची बुलंद आवाज नामदार अब्दुल्ला साहेबांचा मराठवाड़े का नेता कैसा हो अब्दुल्ला साहब कैसा हो मराठवाड़े का नेता कैसा हो खरं तर मातंग समाजाचा 40 वर्षापासून जो भारतीच्या धर्तीवर आरटीची स्वतंत्र स्थापना व्हावी यासाठी संघर्ष आणि पाठपुरावा सुरू होता आणि कुठेतरी मातंग समाज हा सामाजिक न्यायाच्या बाबतीत थोडासा पाठीमागे राहिलेला होता। म्हणून गेली कित्येक वर्ष अनेक पक्षाची सरकारने या ठिकाणी पाठपुरावा केला, परंतु या भारतीच्या धर्तीवर आरटीची घोषणा कुठलंही सरकार करू शकलं नाही। परंतु आताचं जे ट्रिपल इंजिनचं महायुती सरकार आहे त्या सरकारने मातंग समाजासाठी भारतीच्या धर्तीवर स्वतंत्र आरटी स्थापन करून खऱ्या अर्थाने हा एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय मातंग समाजासाठी घेतला। म्हणून सरकारचं मी समाजाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन व्यक्त करतो। दुसरी गोष्ट की या आपल्या देशातील असंख्य क्रांतिकारकांना घडविणारे आद्य क्रांतिगुरु वीर वस्ताद लवजी साळवे यांनी इंग्रजांच्या विरुद्ध या ठिकाणी लढा उभा केला होता। अशा या गुरुवर्याचं त्यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्याच्या संगमवाडी ठिकाणी व्हावं हा सुद्धा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित होता आणि या सुद्धा प्रश्नाला सरकारनं हात घालून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भारतीच्या धर्तीवर आरटीची घोषणा आणि लवजी साळवे यांचं स्मारक व्हावं आणि स्मारक फक्त व्हावंच नाही तर या राज्याचे कर्तव्यदक्ष लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते 2 मार्च रोजी संगमवाडी पुण्याच्या लवजी साळवे स्मारकाचं भूमिपूजन सुद्धा झालं। म्हणून या दोन्ही विषयासाठी मी पुन्हा एकदा सरकारचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। सरकार हे खऱ्या अर्थानं हे धाडसी निर्णय घेऊन मातंग समाजासाठी आणि सर्वच समाजासाठी अत्यंत काम करणारं सरकार आहे। आम्ही आजपर्यंत बऱ्याच पक्षाची सरकार बघितली, परंतु फुलथापा देणारे सरकार आम्ही आतापर्यंत बघितलं होतं, परंतु कुठल्याही समाजानं एखादी मागणी केली तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी फक्त शब्दच दिला नसून ते डायरेक्ट प्रत्यक्षात कृतीत उतरवणं आणि त्याची अंमलबजावणी करून भूमिपूजन करणं हे फक्त केवळ आम्ही या महायुती सरकारच्याच वतीनं या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि सरकारचं प्रतिनिधित्व म्हणून आपल्या या मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय माननीय या राज्याचे अल्पसंख्याकपणा आणि अवकाश मंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब या ठिकाणी सरकारचं प्रतिनिधित्व करतात। याचा आम्हाला मतदारसंघाच्या वतीने आणि आपल्या समाजाच्या वतीने सार्थ अभिमान आहे, गौरव आहे। नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा जय हो, नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा जय हो, महाराष्ट्र राज्य सरकारचा जय हो। सरकारच्या वतीने साहेबांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो, कारण साहेब सुद्धा मतदारसंघामध्ये सर्वसमावेशक साम दाम दंडभेद कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता प्रत्येक समाजाच्या वंचित शोषित पीडित घटकापर्यंत न्याय कसा जाईल याचं काम केवळ आणि केवळ आम्ही सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामधलं एकमेव नेतृत्व बघितलं ते म्हणजे माननीय नामदार। म्हणून त्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि साहेब तुम्हाला या समाजाच्या वतीनं मी विनंती करतो की जसं केंद्र सरकारने राज्य सरकारने आता मातंग समाजासाठी पोषक वातावरण या ठिकाणी केलेलं आहे, न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे। भारतीच्या माध्यमातून आमच्या या समाजातील सुशिक्षित मुलं नक्कीच MPSC UPSC होऊन आपल्या या पुढच्या राज्याचं नाव रोशन करतील। नुकताच आता 15 दिवसापूर्वी जो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल लागला त्यामध्ये आमच्या एक समाजाची भगिनी क्रांती आरसूड हिनं मागासवर्गीयामधून राज्यात दुसरी येण्याचा पराक्रम तिने केलेला आहे। म्हणून असेच विद्यार्थी घडतील या त्यांनी सरकारने जी केलेली कामगिरी त्याचा कौतुक करणं, त्याचे आभार मानणं या समाजाने दाखवून दिलेला आहे। जो आमचा काम करेल, जो आमच्या सोबत राहील, जो आम्हाला न्याय देईल त्या सरकारच्या सोबत आम्ही राहू। या सिल्लोड तालुक्यामधला एक आपला प्रमुख चौक अण्णाभाऊ साठे या चौकामध्ये आज आपण जो जल्लोषाने फटाके वाजवून आतिषबाजी करून जो मातंग समाजासाठी सरकारने भारतीच्या धर्तीवर आरटी स्थापना केली त्याचा
मनपूर्वक आभार मानले आणि कौतुक पण केलं. हे सर्व करताना शेवटी काम करणाऱ्या पुढाऱ्याला सरकारला इतकंच वाटतंय का आम्ही जे केलं त्याचा श्रेय आम्हाला द्यायला पाहिजे, जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मागायला पाहिजे. आपण पाहिलं संगमवाडी पुणे येथील लवजी साळवे स्मारकाचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी भूमिपूजन केलं. त्याचा एक अत्याधुनिक पद्धतीचा आराखडा बनवून आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांनी ही भूमिपूजनाच्या वेळेस प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं. मातंग समाजाचा सिंदोड इथला जल्लोष पाहून पुढचं काम जे आपलं राहिलेलं आहे, आमचे मित्र संदीप मानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेचा पुतळा या ठिकाणी शहरामध्ये व्हावं, भव्य व्हावं. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आचारसंहिता परवापासून लागणार आहे. म्हणून मला असं वाटतंय का ते माझ्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या अण्णाभाऊ साठेचा आमची 6 महिने निवडणूक माझी काही फार दूर नाही आहे, त्याच्या अगोदर भव्य असा पुतळा त्यांचा पूर्णकृती बनवण्यात येईल आणि तोही चांगल्या क्वालिटीचा बनवण्यात येईल. हेही काम करण्यासाठी अशोक साळवे असतील, आदरणीय अशोक कांबळे असतील, विजयजी खाजेकर असतील, राजू साठे, सचिन साबळे, विष्णू साळवे, गजानन मानकर, साहेबरावजी दणके, समाधानजी लोखंडे, राहुलजी अंबुरे, भारत मानकर, संजय कुसारे, राजू खरात, अर्जुनजी मानकर, कपिलजी शिंदे, अशोकजी शिंदे, संजयजी कांबळे, शिवदासजी दणके आदी सर्व कार्यकर्ते, अशा अनेक हजारो कार्यकर्ते आपले आहेत का जे बिचारे संघर्ष करतात. आणि आता ह्या तुम्हाला जी हे जे नवीन आपण जे सरकारने बार्टीच्या धर्तीवर RT स्थापन केली, या RTच्या माध्यमातून तुम्हाला समाजाचं मूल्यमापन केले जाईल. पुऱ्या समाजामध्ये वाडी वस्ती तांड्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये राहणारे मातंग बांधवांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती आणि समाजाला आत्तापर्यंत मिळालेल्या रिझर्वेशनापुढं काय सुधारणा झाली आणि आता बाकीच्या नवीन योजना कशा समाविष्ट करता येईल, बाकीच्या समाजाच्या बरोबर मातंग बांधवांनाही या प्रभावामध्ये आणायचं असेल तर त्याचा अभ्यास केल्याशिवाय, त्याला कमिटीचा रिपोर्ट दिल्याशिवाय ही जी आता आपण RT स्थापन केली, RTच्या माध्यमातून मला वाटतंय की तंतोतंत माहिती 4-5 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये आपल्या समोर येईल आणि ही 1 दिवसासाठी नाही, ही सातत्याने राहील. हे काय फक्त या स्थापन करण्यासाठी नाही, पण ज्या वेळेस समाजाचा कोणताही काम असला तर RTच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचं काम आपण करूया. लवजी साळवे साहेबांच्या माध्यमातून जे स्मारक भव्य बनवू लागलं, आपण पाहिलं की या सरकारने वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या जातीला, वेगवेगळ्या धर्माला, तो कोणत्याही जातीचा असेल, भारत देशमध्ये राहणारा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा, आपल्या ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहणारा, सर्वांची एक आगळी वेगळी व्यवस्था करण्याचं काम केलेलं आहे. आणि याच्यामुळं आता घरकुलाचे जे प्रश्न होते ते प्रश्नही आपल्याला मिटवायचे. जुने घरकुल जे मिळतात त्याला अल्पसा निधी मिळतो, त्याला बाकीचा जास्तीत जास्त कसा देता येईल, आपल्या महामंडळाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आपण भविष्यामध्ये करूया. आपण सर्व मातंग बांधवांचा मी हृदयापासून, मनापासून सरकारचा प्रतिनिधी या नात्याने आभार मानतोय की जे काही काम सरकारने केलं त्या सरकारचा कौतुक करण्याचं काम जे आपण केलं त्याच्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून हा संदेश मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत स्वतः मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करून आपण त्यांच्याशी जे काही आपण एक औरंगाबाद संभाजीनगरमध्ये विचार करू लागलो का आपल्या मातंग समाजाचा मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्र या 2 विभागाच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात येईल आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानू. धन्यवाद.